साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी आणि सारंग पाटील यांच्या मातोश्री रजनी देवी श्रीनिवास पाटील वयवर्ष 76 यांचं शुक्रवारी दिनांक 12 रोजी अल्पशा आजाराने निधन झालं। रजनी देवी पाटील गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या। सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते। आज दुपारी त्यांची प्रकृती गंभीर बनली होती। दुपारी 1:30च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला। रजनी देवी पाटील यांचा 26 जुलै 1948 रोजी जन्म झाला। त्यांचं मूळ गाव सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथील असून 4 पिढ्यांची सैनिकी परंपरा असलेल्या बर्गे कुटुंबातील आहे। 16 मे 1968 रोजी त्यांचा खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी विवाह झाला। श्रीनिवास पाटील यांच्या प्रशासकीय, राजकीय व सामाजिक जीवनात त्यांनी कायम सोबत दिली। त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 6 वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे।